हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. दुसऱ्यासाठी करताना सुद्धा झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो, पण प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून आपण पुढे पुढे करतो, कोणताही स्वार्थ नसताना. मतप्रवाह दोन्ही बाजूने असतात. ज्याच्यासाठी करतो त्याला असं वाटतं की आमच्यासाठी केलं तर काय फरक पडतो, त्यांचं ते कर्तव्यच आहे. करण्याचा हेतू शुद्ध असतो. आपल्या प्रयत्नानं कुणाचं तरी भलं व्हावं हा प्रयत्न असतो. गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो. तो या निर्मळ भावनेला धोका निर्माण करतो. ज्याला समजून घ्यायचं आहे तो समजूतदारपणे गोष्टी हाताळतो. ज्याला समजून उमजून घ्यायचं नाही तो शब्दाचा कीस पाडतो, शब्दांनी घायाळ करतो. नात्यांची खरी मेघ तर इथेच आहे. माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो, घालून पाडून बोलतो. परिणाम फक्त वाईटच होतात. संबंध दुरावले जातात. आपुलकीतला रस संपत जातो. उरते ती फक्त निराशा. हल्ली तर नातं आर्थिक दृष्टीतच बांधलेली दिसतात. जणू पैसा म्हणजे सर्वस्व. अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग, रस्त्याने जाताना ओळखीचे कोणी बोलले नाही म्हणून सुद्धा राग, एखाद्या प्रसंगात मागे उभा राहिला नाही म्हणून राग. निर्व्याज प्रेम, जिव्हाळा, काळजी, कुटुंबातील प्रेम हे सगळं विरळ होत चाललंय. एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडणं लुप्त होतंय. मामा आणि मामाच्या गावी जाणं, भाऊ बहिणीचं लुटुपुटू भांडण, लग्न कार्यातली एकत्रित मजा अनुभवणं, भावंडांच्या मागे उभं राहणं, नातेवाईकांमध्ये मनमुराद फिरणं, हेही कालांतरानं कमी होत जाईल असं वाटतंय. अर्थात काही अपवाद आहेतही. खरं बघितलं तर आपण किती दिवस जगणार आहोत याची काहीच शाश्वती नाही. सोबतीला काय घेऊन जाणार आहे हेही माहिती नाही. जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात, जीव ओतून आपल्याला घडवतात, वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी रागवतात, पण परत माया करतात. त्यांचा विसर कधीच पडू देऊ नये. कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही, हा समजूतदारपणा अंगी यायला हवा. जगण्यासाठी तसं पाहिलं तर दिवस फार कमी आहेत. तक्रारी मात्र त्यानंतरही सुरूच असणार. दुसऱ्याला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे. आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही. मिळेल ते अनुभव, मिळेल ती उपेक्षा, मिळेल ते प्रेम, आदर, मिळेल ती अनुभूती घ्यावी. प्रवाहात मुक्त जगावं. जीवनामध्ये सगळेच रंग हवेत. निराशेतही आशा आहेच की, त्या ऊर्जेची वाट बघायची. कुणा वाचून कुणाचं अडत नसतंच खरं तर, पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशिवाय. कौतुक करणारं, पाठीवर हात ठेवणारं कोणीतरी हवंच ना. आपल्या दुःखाच्या प्रसंगी कोणाच्या डोळ्यात अश्रू येणारी, आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच अवतीभोवती. नाहीतर यश, पैसा खूप मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी तर त्यासारखा दरिद्री तोच. खरं ना? श्रोत्यो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती. आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.